ज्या पद्धतीने त्यांना मारलं गेलं, या संपूर्ण बाबी न्यायालयामध्ये मांडल्या जातात. आरोपींकडून देखील आपल्या बचाव पक्षाचा, जे की आरोपींचा बचाव केला जातोय, त्यांचं म्हणणं असं प्रत्येक आहे का, मी डेटा आम्हाला मिळालेला नाही, आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, जे की जे कोणी आमचे पक्षकार आहे त्यांच्या पक्षकारावरती अन्याय होतोय, असं आरोपींच्या पक्षाचं म्हणणं आहे, वकिलांचं म्हणणं आहे. म्हणून आम्हाला तो डेटा मिळाला पाहिजे. त्या व्हिडिओ ऑडिओ क्लिपमध्ये नेमकी काय तथ्यता आहे, काय खरं खोटं आहे, ते आम्हाला एकदा तपासून पाहू द्या किंवा आम्हाला ते बघू द्या, असं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं आहे. मात्र येणाऱ्या 15 दिवसामध्ये डेटा देऊ किंवा जे काही डिजिटल पुराव्यामधला जे काही डाटा आहे तो आम्ही त्यांना सुपूर्द करू, असं न्यायालयासमोर सरकारी पक्षाने सांगितलेलं आहे. आणि आज जे आहे ते, आज संपूर्ण तारीख पार पडली, आज सुनावणी झाली आणि पुढची जी सुनावणी आहे जे की आपण बघू शकतो या प्रकरणामध्ये, जी 7 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार, म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आता पुढील ही 7 तारखेला होणार आहे. म्हणजे प्रत्येक 15 दिवसाचा डिफरन्स ठेवून, 14 दिवसाचा डिफरन्स ठेवून ही तारीख पडत आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी नेमकी घडामोडी पुढे काय घडतात हे देखील आपण पाहणारच आहोत.